द्वितीय वर्ष कला इतिहास सत्र 4 स्पेशल पेपर 1 पेपरचं नाव आहे अमेरिकन संघराज्याचा इतिहास 1776 ते 1950. या सत्र दुसऱ्यातील प्रकरण पहिलं अमेरिकेचा भांडवलशाही वाद. मागील 2 व्हिडिओ भागामध्ये आपण अमेरिकेतील भांडवलवाद कसा विकसित झाला या संदर्भातली आपण माहिती पाहिली होती. यामध्ये अमेरिकेतील औद्योगिकरण, त्याचा उदय आणि विकास, आणि दुसरा म्हणजे कामगार चळवळ, कामगार चळवळीचे कारण, त्यांचा संघर्ष या संदर्भातली आपण माहिती पाहिली होती. आता यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे मड्याची शेती, अर्थव्यवस्था या संदर्भातली आपण माहिती पाहणार आहोत. खऱ्या अर्थानं जर पाहिलं 1776 नंतर अमेरिका एक संघ राज्य म्हणून उदयास आलेलं होतं. या अमेरिकेमध्ये राजकीय बदलाबरोबरच आर्थिक बदलही व्हायला सुरुवात झालेली दिसून येते. युरोपियन लोकांनी आपल्या वसाहती निर्माण करून एक प्रकारे अमेरिका एक स्वतंत्र राज्य झाल्यानंतर या स्वतंत्र राज्यात स्वतःच्या मालकीच्या जमिनी होत्या. प्रारंभी या जमिनींचा उद्देश फक्त उदरनिर्वाह करणे एवढाच होता. थोड्याफार प्रमाणात व्यापारी पिकेही घेतली जात होती. विशेषतः करून एवढ्यापुरतेच हा मर्यादित होता. पण कालांतरानंतर मात्र शेतीतून नफा कमवण्याच्या उद्देशाने आणि अमेरिकेची भांडवलशाही अर्थव्यवस्था भक्कम करण्याच्या दृष्टिकोनातून तेथील सरकारने प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे. 1860 पर्यंत अमेरिकेचा प्रादेशिकदृष्ट्या मोठा विकास झालेला होता. यामध्ये पूर्वीची असलेली घटक राज्य की जी म्हणजे व्हर्जिनिया, मेरीलँड, मॅसेच्युसेट्स, न्यूयॉर्क, पेन्सिल्व्हेनिया, डिलेवेअर, न्यू जर्सी, न्यू हॅम्पशायर, कनेक्टिकट, उत्तर कॅरोलिना, दक्षिण कॅरोलिना, रोड आयलँड, जॉर्जिया या 13 वसाहतींना स्वातंत्र्य प्राप्त झाले. म्हणजेच हळूहळू 1776 मध्ये या राज्यांना अमेरिकन घटक राज्यामध्ये समाविष्ट करून घेण्यात आलेलं आहे. पुढे व्हर्मंट, कटकुई, टेनेसी, ओहियो, लुसियाना, इंडियाना, मिसिसिपी, इलिनॉइस, अलाबामा, मेन, मिसूरी यावरील घटक राज्यही अमेरिकेच्या उत्तर, पश्चिम आणि दक्षिणेत भाग म्हणून समावेशित करण्यात आलेला होता. एकंदरीत अमेरिकेचा आर्थिक विकास होऊन युरोपियन शेतकऱ्यांनी आणि अमेरिकेतील शेतकऱ्यांनी सुद्धा शेतीच्या विकासाकडे लक्ष पुरवायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यातूनच मड्याची शेती किंवा अर्थव्यवस्था ही घटना उदयास यायला सुरुवात झालेली आहे. आता अमेरिकेत युरोपियन शेत जमिनी स्वतःच्या मालकीच्या होत्या. या शेतीतील पिकं उत्पन्नाच्या काही महत्त्वपूर्ण बाबी अमेरिकेत असलेल्या स्थायिक ताम्रवर्णीय म्हणजेच रेड इंडियन या जमातींकडून ते करून घेत असत. अमेरिकेतील बराच भूभाग
काही ठिकाणी सुपीक, तर काही ठिकाणी जमीन डोंगराळ, काही भागात वाळवंट हे पाहायला मिळतो. तसेच अमेरिकेतील हवामानात सुद्धा भिन्नता आपणास जाणून येते. अशा या भिन्न वातावरणामुळे शेतीच्या अर्थव्यवस्थेवर काही परिणाम दिसून येतात. विशेषतः करून या सर्व पद्धतीने सुद्धा अमेरिकेमध्ये शेतीत गहू, कापूस, बार्ली, मका, ऊस, तंबाखू ही पिके घेतली जात होती. शेती व्यवस्था करत असताना युरोपियन मळेवाल्यांना अनेक प्रकारच्या समस्या येत होत्या. अमेरिकेतील व्हर्जिनियात ब्रिटन शेती करताना रेड इंडियन्स या लोकांशी त्यांना संघर्ष करावा लागलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने जॉन राल्फ नावाच्या एका इंग्रजाने ताम्रवर्णीयांच्या पोकॉट्स या जमातींच्या प्रमुखांशी वैवाहिक संबंध जोडलेत आणि परिणामी यातूनच त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाल्यामुळे तेथील आदिवासींकडून त्यांनी म्हणजेच इंग्रजांनी मळ्यामध्ये तंबाखूची लागवड कशी करायची किंवा तंबाखू लागवडीचे तंत्रज्ञान त्यांनी शिकायला सुरुवात केलेली आहे. यातूनच वर्जियामध्ये तंबाखू लागवडीच्या बरोबरच त्या तंबाखूचं सेवन करणाऱ्यांची संख्या सुद्धा कालांतराने वाढायला सुरुवात झालेली आहे. तंबाखूच्या अतिरिक्त उत्पादनासाठी शेतमळ्यासाठी मळेवाल्यांना मजुरांची गरज भासायला लागलेली आहे. अशा या शेतीमध्ये मनुष्यबळ अपुरं पडत असल्यामुळे या लोकांनी आफ्रिकेतून निग्रो लोकांना किंवा गुलामांना पकडून त्यांच्या विक्री सुरू झाल्या असल्यामुळे त्यांना इथं स्थायिक करायला सुरुवात केलेली आहे. आणि अशा हे निग्रो लोक रात्रंदिवस शेतीमध्ये राबत असत. तंबाखूचे परिणामी तंबाखूचे उत्पादन वाढले. या तंबाखूचे उत्पादन वाढल्यामुळे साहजिकच तंबाखूची निर्यात अमेरिकेहून इंग्लंडमध्ये व्हायला सुरुवात झालेली आहे. तंबाखू उत्पन्नात अमेरिकेतील मेरीलँड हे राज्य गोऱ्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मळ्यात शेतीचं लागवड करायला सुरुवात केलेली आहे. विशेषतः करून व्हर्जिनियाच्या उत्तर भागातील पर्जन्याचे प्रमाण कमी होते. जमीन सुपीक असून देखील तिचा उपयोग न होता. तेव्हा अशा या मळेवाल्यांनी या शेतीमध्ये गहू, बार्ली, राया इत्यादी पिके आणि त्याचबरोबर फळबाग किंवा फळांची बागा लागण्यासाठी फळांची लागवड करण्यास मळ्यामध्ये त्यांनी सुरुवात केली. यासाठी शेतीबाबत मुदतबंदीचाही करार करण्यात आलेला होता आणि या मुदतबंदीच्या करारानुसार शेतमजूर म्हणून निग्रो लोकांचा किंवा निग्रो लोकांना या ठिकाणी राबवलं जात होतं. अमेरिकेमधील लोकवस्ती ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात वास्तव्य करून होती आणि ग्रामीण भागामध्येच शेती व्यवसाय सुरू होता. दक्षिण अमेरिकेत शेती उदरनिर्वाहाचं मुख्य साधन असल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांनी शेती सुधारणाकडे आपले लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि अशा या शेतीमध्ये तंबाखू, नीळ, तांदूळ या पिकांबरोबरच
कापूस या पिकाची लागवड सुरू करण्यात आलेली आहे आणि म्हणूनच कापूस उत्पादन प्रक्रिया हा अमेरिकन भांडवलशाहीवादाचा एक मुख्य मुद्दा मानण्यात येतो. एकंदरीत 1789 ते 1860 या काळामध्ये निग्रो गुलामांवर आधारित राज्यांनी संघ राज्यामध्ये सामील होऊन देशातील आर्थिक परिवर्तन तीव्रतेने करायला सुरुवात केलेली होती. न्यू ऑर्लिन्स हे राज्य दक्षिणेत संपत्तीचे आर्थिक देवाणघेवाणीचे केंद्र होतं. दक्षिणेत प्रामुख्याने तांदूळ, साखर, तंबाखू हे व्यापारी दृष्टीने महत्त्वपूर्ण पिकांबरोबरच कापूस हेही व्यापारासाठी किंवा व्यापाराच्या उद्देशाने हे पीक घ्यायला सुरुवात झालेली आहे. मॅसेच्युसेट्स येथील काही तरुणांनी कापूस उत्पादन वाढ कशा प्रकारे करता येईल याबद्दलचं नवीन तंत्र त्यांनी आत्मसात केलेलं किंवा शोधून काढलेलं आहे. परिणामी शेतीत कापूस उत्पादनाबाबत एक क्रांतिकारक बदल हे अमेरिकेमध्ये व्हायला सुरुवात झालेली आहे. विशेषतः करून कापूस उत्पादित झाल्यानंतर या कापसापासून सरकी वेगळे करण्याचं हे यंत्र शोध लागल्यामुळे मानवी श्रम कमी होऊन वेळेची बचत व्हायला सुरुवात झालेली आहे. एकंदरीत कापूस उत्पादन प्रक्रिया जलद गतीने होऊन उत्पादनात मोठी वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे आणि एकंदरीत जागतिक बाजारपेठेमध्ये अमेरिकेच्या कापसाने एक प्रकारे स्वतःची मक्तेदारी निर्माण करून घेतलेली आहे. कापसाचे सहज संकलन करणे, तो वाहतुकीसाठी तो सोपा होता. विशेषतः करून अमेरिकेतील उत्तर ईशान्य भागात कापड गिरण्यामध्ये निग्रो गुलामांच्या साह्याने किंवा माध्यमाने हा कापूस पाठवला जात होता. सन 1812 मध्ये अमेरिका आणि ब्रिटन युद्धानंतर कापसाच्या उत्पादनात प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे आणि पर्यायाने कापूस हे नगदी पीक म्हणून अमेरिकेत नावारूपाला यायला सुरुवात झालेली दिसून येते. निग्रो दासांनी प्रत्येक वर्षात कापसाचं वार्षिक उत्पादन दुपटीने करायला सुरुवात केलेली आहे. एकंदरीत अमेरिकेने कापसाच्या निर्यातीत जगात 2/3 भाग हा व्यापून घेतलेला आहे. त्याचबरोबर कापूस निर्यातीत वाढ होत गेली. आता हा कापूस हे पीक घेताना शेतामध्ये लागवड, त्याची उगवणूक, त्याची देखभाल, त्याचबरोबर त्याची होणारे 7 ते 8 वेळा वेचणे, या सर्वांसाठी निग्रो गुलामांना संपूर्ण दिवसभर शेतामध्ये राबावं लागत असे. एवढंच नव्हे, या दासांना कापूस वेचल्यानंतर कापसाच्या भरलेल्या गोण्या गाठोड्यांची ने-आण आणि एवढंच नव्हे, या शेतीत जे काही पशु होते त्यांची देखभाल करावी लागत असे. पर्यायाने शेतीचा विस्तार आणि दास प्रथा या ठिकाणी उदयास यायला सुरुवात झालेली आहे. दक्षिण अमेरिकेमध्ये कापसाची विस्तारित शेती निर्माण होणे हे अमेरिकेच्या आर्थिक बदलातील आणि त्यातल्या त्यात अमेरिकेच्या भांडवलशाही वादाची एक महत्त्वाची घटना मानण्यात येते. या उत्पादनासाठी कपाशीचे किंवा कापसाचे विविध सुधारित वाण विकसित करून उत्पादन वाढवायला सुरुवात झाली. औद्योगिक क्रांतीच्या माध्यमातून कच्च्या मालाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात झालेली आहे. यातून कापड उद्योगामध्ये
भरमसाठ वाढ झाली. अमेरिकेत पश्चिमेकडील राज्य विस्तार होऊन सरकारने शेती करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करायला सुरुवात केलेलं होतं. एवढंच नव्हे, त्या भागातील लोकांना, शेतकऱ्यांना जमिनी मालकी हक्काने देण्यास सुरुवात केलेली आहे आणि या भागातील जमीन कपाशीच्या उत्पादनासाठी आणि त्याच्या विस्तारासाठी उपयुक्त ठरायला सुरुवात झालेली आहे. लुसियानाच्या या राज्याच्या आग्नेय भागात उष्ण हवामानामुळे या भागामध्ये ऊसाची लागवड होऊ लागलेली आहे. परिणामी ऊसापासून साखर निर्मिती हा उद्योग भरभराटीला आला. कोणतीही शेती ही बागायत करताना त्यामध्ये मजूर पुरवठा हा सर्वात जास्त महत्त्वाचा घटक असतो आणि या मजुरांच्याच मेहनतीवर कोणताही मळा किंवा कोणतीही बागायती शेती फुलवली जात असते. पर्यायाने या शेतीच्या भरभराटीसाठी ऊसाचं उत्पादन वाढवण्यासाठी दास प्रथेला पोषक असं वातावरण निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. 1860 मध्ये सर्व अमेरिकेत निम्मी साखरेचं उत्पादन एकटा लुसियाना प्रांत करू लागला. ऊसाची लागवड, त्यात अंतर्गत मशागत, ऊसाची तोडणी यासाठी गुलामांची आयात पूर्व भागातून होऊ लागली. पश्चिम भागामध्ये तंबाखूचं पीक घेण्यात येऊ लागलं. प्रारंभी फक्त 9 राज्ये शेती व्यवसायात अग्रेसर होते, तर आता 1818 पर्यंत इलिनॉयस हे राज्यही शेतीप्रणीत अर्थव्यवस्थेचं राज्य म्हणून त्याने प्रवेश केलेला आहे. अर्थव्यवस्थेचा मुख्य कणाच शेती आणि शेतीबरोबर दास अशी शेतीवर आधारित अर्थव्यवस्था असणाऱ्या घटक राज्यामध्ये दास प्रथा प्रचलित झाली. अमेरिकन संघ राज्यातील टेक्सासमधील जमीन ही सुपीक असल्याने अनेक जणांनी त्या भागामध्ये स्थलांतरित होऊन मसुरी या राज्यात सुद्धा भात शेतीचं विस्तार झालेला आहे. तर फ्लोरिडा, ओरेगॉन या प्रांतामध्ये व्यापारी पिकांची लागवड सुरू झालेली आहे. अशा प्रकारे अमेरिकेतील या दक्षिण राज्यांमध्ये शेती हजारो एकरची शेती ही बागायत करायला सुरुवात झालेली आहे. त्यातून मळ्यांची शेती ही निर्माण झाली आणि अशा या मळ्यांच्या शेतीमध्ये राबण्यासाठी निग्रो दासांना शेतीच्या कामाला लावायला सुरुवात झालेली आहे. परिणामी अशा या निग्रोंकडून कमी कालावधीत आणि कमी मजुरीत जास्तीत जास्त उत्पादन केलं जात असे. त्यामुळे दक्षिण राज्यामध्ये दास प्रथा ही शेती प्रधान अर्थव्यवस्थेचा एक भाग बनलेली आहे. शेतीप्रधान राज्यांनी इंग्लंडबरोबरच मोठ्या प्रमाणात शेतीमालाचा निर्यात व्यापार सुरू केला. यामध्ये प्रामुख्याने गहू, मांस, मासे, तंबाखू, साखर, नीळ या पिकांची निर्यात व्हायला सुरुवात झालेली आणि हे पिकं, हे उत्पादन इंग्लंडमध्ये निर्यात होऊ लागलेलं आहे. या वस्तूंच्या उत्पादनाकरिता निग्रोंकडून जास्त काम करून घेण्यासाठी एक स्वतंत्र पगारी निरीक्षक नेमण्यात येऊ लागला आणि अशा या निरीक्षकाच्या माध्यमातून निग्रोंकडून काम करताना त्या लोकांवर अत्याचार व्हायला सुरुवात झालेली आहे. अत्याचाराच्या घटना या दक्षिण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या दिसून येतात. विशेषतः करून अमेरिकन संघ राज्याने 1862 मध्ये होमस्टीड नावाचा एक कायदा पास केला. हा कायदा अमेरिकेतील शेतीच्या विकासास पोषक ठरलेला आहे.
या कायद्यानुसार अमेरिकेच्या पश्चिमेकडील भागामधील असलेल्या ओसाळ भागामध्ये जवळजवळ 160 एकर जमीन 21 वर्षावरील व्यक्तींना विनामूल्य देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. परिणामी ईशान्य भागाकडून कामगार, निवृत्त सैनिक, लहान शेतकरी येथे वास्तव्याला येऊन राहू लागलेले आहेत आणि राहत असताना त्यांनी या भागातली शेती फुलवायला सुरुवात केलेली आहे. अशा शेतीमध्ये मग कापूस, तिचं लागवड, गव्हाचं उत्पादन घेणं या सर्वांसाठी निग्रो दासांची गरज भासायला सुरुवात झालेली आहे आणि म्हणूनच दास प्रथा ही मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात झालेली आहे. पुढे 1862 मध्येच मॉरियल कायदा पास करून शास्त्रीय पद्धतीने शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यास सुरुवात झालेली आहे. पर्यायाने 1807 पर्यंत अमेरिकेत उत्तर, दक्षिण व पश्चिम भागामध्ये शेतीचा विकास होत गेलेला आहे. उत्तरेच्या मानाने पश्चिम आणि दक्षिणेतली शेती, तेथील वातावरण हे शेतीला पोषक असल्यामुळे मळ्याच्या शेतीचा विस्तार आणि विकास झालेला दिसून येतो आणि पर्यायाने ही शेती फुलवण्याचं काम निग्रो दासांच्या श्रमावर आधारलेले आहे. दासांचे मालकी हक्क हे त्यांनी नष्ट केलेले आहेत. त्यामुळे साहजिकच एक प्रकारे मळ्याच्या शेतीच्या माध्यमातून अमेरिकेमध्ये दासांच्या गुलामगिरीला सुरुवात झालेली आहे आणि अशा या प्रथेला विरोध होऊन एक प्रकारे मळ्याच्या शेतीच्या माध्यमातून अमेरिकेमध्ये दास प्रथेचा शिरकाव झालेला दिसून येतो.